मागील भागात आपण पाहिलं, फायनल इयरच्या परीक्षा झाल्या होत्या आणि निकाल लागला होता. राघव गोल्ड मेडल घेऊन पास झाला होता, तर मानसी जेमतेम मार्क घेऊन पास झाली होती. राघवचं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं आणि एका नामांकित कंपनीत त्याला नोकरी करायची संधी चालून आली होती. माईनं मानसी सोबत लग्न करण्याबद्दल राघवला विचारलं होतं. राघव योग्य वेळ बघून मानसीला लग्नासंबंधी विचारणार होता. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 44. एका महिन्यानंतर राघवनं ऑफिस जॉईन केलं. राघव मेहनत घेऊन प्रामाणिकपणे काम करू लागला. मानसीच्या केसची कोर्टात सुनावणी होती. मानसी कोर्टात पोहोचली होती. तिच्यासोबत सुधीरराव आणि मंदाताई दोघंही होते. राघवही कोर्टात पोहोचला होता. कोर्टात राघवची पुन्हा साक्ष घेण्यात आली. दोन्हीकडच्या वकिलांची चांगलीच जुंपली होती. न्यायाधीश महोदय वीरेन चौधरी यांनी स्वतः मानसीसाठी तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. मग ते पार्टीत ॲसिड घेऊन का गेले असतील? असंही होऊ शकतं ना, की मानसी आणि वीरेनचं भांडण झालं आणि त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याच कुणी मानसीवर ॲसिड हल्ला केला. याबाबत अजून पुढं तपास व्हावा. वीरेनच्या वकिलांनी न्यायाधीशांपुढं आपली बाजू मांडली. वीरेन मानसीकडे बघत छद्मी हसत होता. तेवढ्यात मानसीच्या वकिलांनी न्यायाधीशांना वीरेनला प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली आणि त्यांना परवानगी मिळाली. वीरेन, तुम्ही एकुलती एक ना? मानसीचे वकील म्हणाले. हो, वीरेन गुरमीत म्हणाला. तुमचे आई वडील? वकील साहेबांचा पुढचा प्रश्न. माझ्या 10वीच्या वेळीच वारले, वीरेननं उत्तर दिलं. मग तुम्ही कुणाकडे राहिलात? वकिलांनी विचारलं. माझ्या मामाकडं, वीरेन म्हणाला. मामाकडं मन मारून राहावं लागलं असेल ना? सगळ्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला असेल, वकील म्हणाले. अजिबात नाही. आईवडिलांपेक्षा मामानं जास्त लाड केलेत माझे, वीरेन म्हणाला. अच्छा, चांगलं आहे. लकी गाय. मला सांगा, तुम्हाला 10वीत किती मार्क्स होते? वकिलांनी विचारलं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. 10वीच्या मार्काचा इथं काय संबंध? मला वाटतं वकील साहेब उगीचच कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत, वीरेनचे वकील उठून म्हणाले. त्यांना त्यांचे प्रश्न विचारू द्या, न्यायाधीश वीरेनच्या वकिलांना म्हणाले आणि वीरेनचे वकील खाली बसले. तर तुम्हाला 10वीत किती मार्क्स होते? वकिलांनी परत प्रश्न विचारला. 40%, वीरेन म्हणाला. तरी तुम्हाला 12वी विज्ञान शाखेत ॲडमिशन मिळाली? मला वाटतं 12वी विज्ञान शाखेत ॲडमिशन घ्यायला कमीत कमी 50% तरी मार्क हवे असतात, वकील साहेब म्हणाले. हो, माझ्या मामानं करून दिली, वीरेन गुरमीत म्हणाला. बरं, ठीक आहे. मग सांगा 12वीत किती मार्क्स पडले? वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला. 45%, वीरेन म्हणाला. तरी तुमची SB कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन झाली, वकील म्हणाले.
हो, मामामुळं, वीरेन म्हणाला. तुमचे पहिल्या वर्षाचे सर्व विषय बॅक राहिले होते ना? वकिलांनी विचारलं. त्यानं हे सिद्ध होतं का की मी मानसीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं म्हणून? वीरेन चिडला होता. मी असं म्हणतच नाहीये. मी फक्त प्रश्न विचारत आहे. मानसीचे वकील वीरेनला असे प्रश्न विचारत होते आणि त्याची उत्तरं देता देता वीरेनची भांबेरी उडत होती. मानसीच्या वाढदिवसाला तुम्हीच पार्टी दिली होती ना? वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला. हो. का बरं तुम्ही पार्टी दिली? वाढदिवस तर मानसीचा होता ना? वकील म्हणाले. मला मानसी आवडत होती आणि मला तिला दाखवून द्यायचं होतं की पैसा असला की सगळं मिळतं. कारण ती त्या भिकारड्या राघवचं गुणगान गायची. वीरेन अतिशय चिडला होता. मैत्रिणीच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून तुम्ही मग ॲसिडची बाटली नेली होती ना? म्हणजे तुम्ही आधीच ठरवलं होतं की मानसीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकायचं आणि हॅपी बर्थडे म्हणायचं. आणि जर असं नसेल तर मग ती बॉटल तुमच्याजवळ आली कुठून आणि का? मानसीचे वकील वीरेनला प्रश्नावर प्रश्न विचारत होते. वीरेन उत्तर देऊन देऊन अगदी चिडून गेला होता. प्रियासाठी आणली होती मी बॉटल, वीरेन चिडून बोलून गेला. आता एवढं सगळं सांगितलं आहे तर सगळं थोडं नीट सांगा, मानसीचे वकील म्हणाले. प्रियाला माझ्याबद्दल सगळं कळलं होतं. माझ्यामुळं ती प्रेग्नंट झाली होती. मी ड्रग्सचा सप्लाय करतो हेही तिला माहीत होतं. एकदा दोनदा तिनं मला या कामात मदत देखील केली होती. पण प्रेग्नंट झाल्यावर तिचं वागणं बदललं. तिनं माझ्या मागं लग्न कर म्हणून तगादा लावला. हे सगळं काम सोड म्हणून माझ्या मागं लागली होती. मानसीचा वाढदिवस झाल्यावर मी प्रियाला भेटणार होतो. त्या दिवशी मला माझ्या मित्रानं ही बॉटल आणून दिली होती. प्रियाला तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकायची धमकी दे असं माझ्या मित्रानंच मला सांगितलं होतं. धमकीला घाबरून प्रिया तुझं सगळं ऐकेल असं तो म्हणाला होता. पण झालं उलटंच. प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल मानसीला कळालं. मानसी माझ्यासोबत भांडून पोलिसात जायची धमकी देऊन हॉटेलच्या बाहेर निघाली होती. माझं डोकंच चालेनासं झालं होतं. डोकं चालवायला दारूची गरज होती. माझ्या गाडीच्या डिक्कीत दारूची बॉटल ठेवलेली होती. मी दारूची बॉटल काढायला गेलो तर मलाही ॲसिडची बॉटल दिसली. आधीच डोकं फिरलं होतं. प्रियाला शांत बसवणं सोपं होतं. पण ही मानसी जास्तच फडफड करत होती. बोलूनही काही ऐकतच नव्हती. मग काय, फेकलं सालीच्या तोंडावर. मला शहाणपण शिकवायला निघाली होती, वीरेन म्हणाला. वीरेनचं बोलणं ऐकून सगळेजण स्तब्ध झाले होते. न्यायाधीशांनी कायद्याप्रमाणे वीरेनला शिक्षा सुनावली. ह्या केसमधून पुढं आलेल्या ड्रग सप्लायरची चेन, अवैध ॲसिड पुरवणारे लोक, त्यांची चेन या सर्व गोष्टींचा तपास करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. मानसी केस जिंकली होती. मानसीच्या, मंदाताईंच्या, सुधीररावांच्या आणि राघवच्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. थँक्स राघव, तुझ्यामुळं इथवर यायचं बळ मिळालं, मानसी राघवला म्हणाली. थँक्स कशाला? मला वाटतं
मैत्री ह्यासाठीच असते, नाही का? राघव म्हणाला. बोलत बोलत सगळेजण कोर्टाच्या बाहेर आले. पोलीस वीरेनला तुरुंगात नेत होते. कोर्टाच्या बाहेर वीरेन आणि मानसी एकमेकांच्या समोरासमोर आले. तू ह्या जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा, मी पुन्हा त्रास द्यायला नक्की येईल. वाट बघशील हा माझी? वीरेन मानसीकडे बघत विकृत हसत गेला. वीरेनच्या बोलण्यानं मानसी स्तब्ध झाली होती. तितक्यात पत्रकारांचा गराडा मानसीभोवती जमा झाला होता. पत्रकार मानसीवर प्रश्नांचा भडीमार करत होते. मानसी मॅडम, समाजातल्या मुलींना तुम्ही काय सांगाल? तुमच्यासोबत तुमचं कुटुंब होतं, पैसा होता आणि म्हणून कदाचित तुम्ही इथपर्यंत येऊ शकल्या. पण अशा खूप मुली आहेत ज्यांना समाज काय त्यांच्या घरचेच लोक स्वीकारत नाही. अशा मुलींना तुम्ही काय सांगाल? स्त्रियांना अजूनही खूप प्रकारचे त्रास आहेत. प्रत्येक स्त्री कोर्टाची पायरी चढू शकत नाही, लढू शकत नाही. ह्या अशा स्त्रिया घरीही राहू शकत नाही. त्यांना तुम्ही काय सांगाल? स्त्रियांसाठी पुढे तुम्ही काही कराल का? पत्रकार प्रश्नांवर प्रश्न विचारत होते. मानसी मात्र शांत उभी होती. मानसीसमोर अनेक प्रश्न पिंगा घालू लागले आणि त्या प्रश्नातूनच मानसीला एक नवीन वाट शोधायची होती. हे जग सुंदर असतं हे दाखवणारी, समाजाला सौंदर्याची व्याख्या बदलायला भाग पाडणारी एक नवीन वाट मानसीची वाट बघत होती. मानसी केस जिंकली. मंदाताई कोर्टातून सरळ माईंना भेटायला गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद माईंनी लगेच ओळखला. मंदाताई, अभिनंदन बरं का, माई म्हणाल्या. मंदाताईंनी त्यांना कडकडून मिठी मारली. माई, आनंदाचा दिवस. आज सगळ्यांनी घरी जेवायला या बरं. आपल्या डोळ्यातले अश्रू टिपत त्या म्हणाल्या. नक्कीच. किती मोठी लढाई जिंकली मानसीनं. तिचं यश तर साजरं करायलाच पाहिजे, माई म्हणाल्या. बरं, पण त्याआधी मंदिरात येता का माझ्यासोबत? मंदाताई माईंना म्हणाल्या. का नाही, चला जाऊन येऊ. माई आणि मंदाताई दोघी जवळच्याच मंदिरात जाऊन आल्या. संध्याकाळी राघव, माई आणि रजनी मानसीच्या घरी पोहोचले. घरातलं वातावरण एखाद्या सणासारखं वाटत होतं. सगळेजण खूप आनंदात होते, मनसोक्त गप्पा करत होते. गौरीचा शशांकचाही फोन येऊन गेला होता. मानसी मात्र गप्प गप्प होती. काय झालं मानसी? काय विचार करतेस ग? सुधीररावांनी तिला विचारलं. काही नाही बाबा. एवढे दिवस सारखं कोर्ट केसच्या तारखा, वीरेनला शिक्षा होईल की नाही ह्याचा विचार, आणि आता एकदम रितेपण. प्रिया हवी होती बाबा. या लढाईत तिची साथ हवी होती. सगळ्या मुली तुझ्यासारख्या धीराच्या नसतात मानसी. प्रिया तेवढ्या धीराची नव्हती, म्हणूनच कदाचित तिनं. सुधीरराव म्हणाले. हो बाबा, तसंही असेल. पण वीरेनला शिक्षा झाली तर तिलाही कुठंतरी आता आनंद होतच असेल ना, मानसी म्हणाली. ती जिथं कुठे असेल तिथं आज नक्कीच समाधानी असेल, सुधीरराव म्हणाले. बाबा, सगळा रस्ता मोकळा झालाय. खरं तर छान, अगदी मोकळं मोकळं वाटतंय.
पण सोबत विचारही येतोय. माझ्यासारख्याच अजून मुली असतील, प्रियासारख्या असतील, त्यांचं कसं होत असेल? हा विचार आता स्वस्थ बसू देत नाहीये. त्यांच्यासाठी खरंच मी काही करू शकते का? आणि काय करू शकते? हा विचार राहून राहून येतोय. मानसी म्हणाली, खूप काही करू शकशील, पण जे करशील ते अभ्यास पूर्ण कर, कायद्याच्या चौकटीत राहून कर. राघव म्हणाला, बरोबर आहे राघव तुझं. हेही काम नक्कीच सोपं नसणार. मानसी म्हणाली, म्हणूनच म्हणतोय, आधी सगळं समजून उमजून घे आणि मग उडी मार. राघव म्हणाला. मानसी, सुधीरराव, राघव यांच्या गप्पा सुरू होत्या. रजनी तिथंच बसून होती. इकडं माई मंदाताईंना स्वयंपाकघरात मदत करत होत्या. मंदाताई, एक विचारायचं होतं. माई म्हणाल्या. काय झालं माई? बोला ना. मंदाताई म्हणाल्या. कसं विचारू तेच समजत नाहीये. माई म्हणाल्या. काय झालं माई? अहो, निसंकोचपणे विचारा. मंदाताई म्हणाल्या. माई मात्र शांत राहिल्या. काय विचारायचं होतं माईंना? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.